कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतलेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला. त्याचं काय करायचं अजितदादा बोलायलाच तयार नाहीत. प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता. पैसे घेतलेत की नाही तो घेतले. त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात? एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय, त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही, याच्या विरुद्ध का नाही बाबा बोलत आहे? आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले. मला अजूनही वाल्मिक कराडच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मोक्का कशासाठी का लावला, कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पण. नाही 302 मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे. विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला. विष्णू चाटे कोण आहे? ही जी इंटरलिंक्ड गँग आहे ती इंटरलिंक्ड गँग साफ झाली पाहिजे ना. कुणाची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना. आई आई असते हो. एकमेकांच्या विरोधात सगळी ताकद पूर्ण वापरण्याचं काम आणि एकमेकांच्या विरोधामध्ये पोलरायझेशन करण्याचं काम होतं. हे फक्त एका बाजूने होत नाहीये ना. हे माझं तेच म्हणणं आहे की जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं वाल्मिक कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जातंय हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही.